महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, लाखांदूर संतप्त. परप्रांतीय अल्पवयीन आरोपी विरोधात रस्त्यावर जनाक्रोश. भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरात भरदुपारी घडलेल्या अमानवीय घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अवघ्या 5 वर्षीय चिमुकलीवर परप्रांतीय अल्पवयीन आरोपीकडून अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येताच नागरिकांचा संताप उफाळून आला. आरोपीकडून पीडित कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप असून कुटुंब दहशतीत आहे. या घटनेच्या निषेधार्थ 15 डिसेंबर रोजी पुकारलेल्या लाखांदूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, पानठेले व आस्थापने पूर्णतः बंद ठेवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय दरम्यान काढलेल्या मोर्चात आरोपीला तात्काळ अटक, जामीन नाकारणे व जलद गती न्यायालयात खटला चालवण्याची ठाम मागणी करण्यात आली. आरोपी व कुटुंबियांना तालुक्यातून हद्दपार करणे, कथित बेकायदेशीर कागदपत्रांची चौकशी व कारवाई तसेच शहरातील परप्रांतीय पोलीस नोंदणी व पडताळणीची मागणी नागरिकांनी लावून धरली. पीडित चिमुकली व कुटुंबाला त्वरित पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत प्रशासनाला कडक इशारा देण्यात आलाय. शहरात तणावपूर्ण वातावरण, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष. या ठिकाणी जे काही आहे आमचा समाज, आमचे समाज बांधव आणि जेवढे आमचे अध्यक्ष आहे, आमच्या समाजाचे कब्रस्तान असो किंवा मस्जिद कमिटी, जामा मस्जिद कमिटी समाज असो आणि जेवढेही आहेत यांचा जो आहे सगळ्यांचा या मोर्चाला पाठिंबा आहे. आणि आम्ही जो अन्य व्यक्ती आहे ज्यांनी हा कृत्य केला आहे तो त्याला आमच्या धर्माचा जो नाव आहे तो बाहेरून आहे, तो बाहेरचा आलेला मुलगा आहे. आमची 3री ते 4थी पिढी इथंच आहे. आमचे आजोबा, बाबा, आमची मोठी म्हणजे सर्व पिढी याच ठिकाणी झाली. आणि याच्या नंतर अगर कोणी परप्रांती आमच्या इथं बांगलादेशी कोणी आला तर त्याला पहिले जोडा मारायचा काम आमचा राहील आणि याला फाशी द्या असे आम्ही शासनाला निवेदन करतो. आणि हा आमचा समाज पूर्णपणे या घटनेचा निषेध करतो.